काही काही काय करतील आताच्या बरं का. हो बायकांना ते मला सांगा, चांगल्याला ओळखायची दृष्टी जरी यांच्यात असती तर सीताई साहेब फसल्या असत्या का? रावण खरा महाराज होता का? होता का खरा? तरी पण आईसाहेबांनी त्याला खरं मानलं का नाही? मग आईसाहेब फसल्या, ह्या फसत्याला काय नवलाची गोष्ट आहे? यायला तर पावला पावलाला फसिणार येत वेगवेगळं सांगणारे. कधी कधी ह्या इतक्या फसत्यात, नवऱ्याला टायमाला चहा द्यायच्या नाही, आम्हाला काजू टाकून दूध द्या त्याने. भिताड अंगाव पडून द्वारका भिताड झोपीत देवाच्या तोंडाला पेडा लावत्यान आणि येडा घालताना मंदिराच्या पाठील चिटकी त्याने. देव मागून खातो का? खाल्लं का आतापर्यंत मागून देवाने भिताडाकून? ह्या करतात. यायला कोण्या महाराजांनी सांगितले मला त्याचं नाव सांगा, त्याच्या दुपारा बसायची जागा हाणतो त्याची निबर काठीनं. दम नाही दम दम काय करतात कशाला? ऐक जा तुम्ही, ऐक जा, पाया पडतोय तुमच्या. 29 उपासाच्या व्यतिरिक्त एकही धरायचा नाही. पाप लागलं तर गिरगावकर बाळू सकाळच्याला मरू द्या. उपासाच सांगितले नाही आपल्याकडे. काही करतील काही करतील. आईसाहेब स्त्री स्वभाव आहे. ते म्हणले काय उठलं की तुकोबर आहे, उठलं की तुकोबर आहे, असं काय त्यांच्याकडं? ब्रह्मांडाच्या मालकानं सांगितलं, लक्ष्मी तुकोबरायचं नाव ऐकल्याच्या नंतर माझं इतकं पोट भरतंय, इतकं पोट भरतंय, असं वाटतंय मी एका वर्षाचं एकदाच जेवलो. एका वर्षाचं एकदाच जेवलो. ही विटेवरच्या मालकाचे उद्गार. तरी पण आईसाहेबाच्या अंतःकरणात शंका. मी तपासतेच त्याला. दया कशाला म्हणतात? दया दया. तर ब्रह्मांडाच्या मालकानं सांगितलं नको ना, नको ना, तू उग बस ना, तू बस बरं शांत. नको तुकोबरायला तपासायला जाऊ नकोस. हे बा ब्रह्मांडाच्या मालकाची बायको असेल तरी पण थोडस केलाच आगावपणा. काशीतल्या मालकाच्या पत्नीनं सुद्धा एकदा जर तसा तर 9 वेळेच आहे, पण मी एकदाच सांगतो ना. सगळं सांगायला मी काय गुत थोडंच घेतलंय, आणि सगळ्या गोळ्या एक खाट्या घेतल्यावर ऍक्शन येत असते, म्हणून एक एक ऐका. काशीतल्या मालकाच्या पत्नीनं सुद्धा, पार्वती आई साहेबांनी सुद्धा एकदा आगावपणा केला. हो म्हणले प्रभू रामचंद्राला मी फशीते, म्हणून ताई साहेब इथं जवळ येऊन बसल्या तुळजापूरला. हो पार्वती जब सीता बनके प्रभु राम सम्मुख आई, प्रभु राम ने उसे माता कह के शिव की महिमा गाई. जय गोपाला जय गोपाला जय गोपाला जय. आणि पण गेलता जर तू फसवलंस आणि मालक जर फसले तर मी असं करीन, आणि मालक जर नाही फसले तर तुला वेगळ्या जागेवर बसावं लागेल. मग इथं आल्या तुळजापूरला आई साहेब, गिरिजाई साहेब. हो असतील देवाच्या, पण थोडस मनात छलबी स्त्री स्वभाव आहे तो. विटेवरच्या मालकिनीनं सांगितलं मालक ऐका, एवढं तुकोबरायचं नाव ऐकल्याच्या नंतर वर्षाचं जेवण केलं असं तुम्हाला वाटतंय. मी त्या तुकोबरायांची परीक्षा बघते. आणि आईसाहेब गेल्या एका अत्यंत जरा अवस्था, खूप असं जगजग जगजग, शेवटचा टप्पा असतो 80 85 90 वर्षाचं वय, असं एका माथारीचं रूप आईसाहेबांनी घेतलं. दया कशाला म्हणतात? आणि मग कोणाला म्हणायचं साधू. तुकोबरायच्या घरी पोचल्या. तुकोबरायच्या खांद्यावर धोतर टाकलेलं आहे आणि स्नानाकरता इंद्रायणीच्या पात्रात चाललेले आहेत. तुळशीपाशी उभे. तेवढ्या अवकाशात दारात एक माथारी आहे. तुकोबरायनी त्या माथारीकडे बघितलं तर एरवी ही लोक उठल्याच्या नंतर आकाशातल्या चांदण्या बघायचे, किती वाजले त्याच्यावर ठरवायचे. शिकलेली माणसं नव्हते बाबाजी तुमच्या काळात, पण गडी मालकाच्या घरी सकाळी चांदणी निघली की तो म्हणायचा 4 वाजले, 3:30 वाजले. आकाशातली चांदणी बघितली की तो बरोबर पाण्यावर आडावर बकीट वाजायचं. शेजारच्या बायका म्हणायचे सकता त्याचा गडी आला बाबा. ते बरोबर 3:30 वाजता. दुसरं बकीट 2 बकीट एक खाट्या वाजायला लागले की म्हणायचं पांडू तात्याचा गडी आला, तो 4ला येत होता. हो
आणि 10 वाजता एखादं जर कोणी शेंदायला गेलं ना, मग म्हणायचे भावता त्याच्या गडी आला गडी. ते उशिरा उठत होतं चंद्रवंशी, त्याला सूर्यवंशी म्हणतात ना. असं त्याच्याहून ठरायचं. वारल्या त्या म्हाताऱ्या आमच्या इथल्या, इतक्या हुशार. ते गडी पण वारले. आकाशाकडे बघायची चांदण्या वगैरे. तुकोबारायांनी पाहिलं तर आज आकाशातल्या चांदण्या दारातल्या तेजापेक्षा फिक्या वाटत होत्या, फिक्या वाटत होत्या. कोण असली म्हातारी? आणि अंगावरची कापडं पाहिली तर जीर्ण झालेली होती. काठी आडवी टाकलेली, दोन्ही पायावर बसलेली म्हातारी, गुडघ्यावर आपली दाढी ठेवलेली आणि भूमीकडे बघत म्हातारी तिथे बसलेली आहे. तुकोबाराय खांद्यावर धोतरे, समोरून जात असताना आवाज दिला, माय माय कोण आपण? अल्लाह आधी गुडघ्यावरची दाढी वरती घेतली. इतका चेहरा भयावह केला, म्हणजे असं फार मोठं एखादं संकट आहे किंवा फार असं काहीतरी सगळ्यांनी सोडून दिलंय, असा विकळ चेहरा केला. एरवी तुकोबाराय म्हणायचे, वळणीवर वाळत घातलेलं धोतर घेत असताना वळण चाफत जावं लागायचं. आज या म्हातारीचा चेहरा बघत असताना आपोआप दिसतंय हिच्यावर तेज काय असेल. ती पंढरपुरातली म्हातारी होती ना, जगाची मालकीन होती. शरीर धरलंय तसं, रूप धरलंय तसं. कुठल्या पण आले फिरत फिरत. काय पाहिजे बाईसाहेब? काही नाही, नेसायला पातळ नाही रे, एखादं पातळ मिळेल. तुकोबारायने विचार केला, पांघरायला मागितलं असतं ते एक खांद्यावर धोत्र होतं, पांघरायला मागितलं असतं ते एक खांद्यावर धोत्र होतं, देऊन टाकलं असतं. पण पातळ द्यायचं आणि पत्नीला एकच पातळ. वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे. मी कधीच महाराज भांगाऱ्यांचं ऐकून सांगणार नाही. मी एक तर 6 श्लोकाचं ऐकून सांगतो, अन्यथा वाचून सांगतो, बाकी पुन्हा कोणाचंही ऐकून सांगत नाही. वैकुंठवासी माधव महाराज मगर म्हणायचे, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायच्या दारात आलेल्या म्हातारीनं पातळ मागितलंय. तुकोबारायच्या जीवनात 2 धर्मपत्न्या, एक जात राहिल्या. अद्यावत होत्या त्या फार मोठ्या अधिकाऱ्याची कन्या होत्या, ज्या माऊलीच्या वडिलाला 3600 एकर ऊस होता. आबाजी गुळवे पुण्यांची श्रीमंत व्यक्ती. पण परिस्थिती तुकोबारायची बाह्य परिस्थिती नाजूक आहे, आतली परिस्थिती मोजण्यासाठी विधात्याकडे तराजू नाही. तुकोबारायची श्रीमंती मोजण्यासाठी तराजूच नाही, आणि गरिबी सांगण्यासाठी विश्वातला एकही लेखक नाही की तो तुकोबारायची गरिबी लिहू शकतो. 18 विश्व नावाचं दारिद्र्य सांगितलं. हे दारिद्र्य सुद्धा तुकोबारायच्या गरिबीत मोडत नाही. याच्याही पलीकडची तुकोबारायच्या जीवनातली गरिबी होती, म्हणून ही लिहिता येत नाही. हे दोन्ही टोक असे भरगच्च स्थितीत भोगलेली व्यक्ती श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय. नुकतं स्नान आटपलेलं आतमध्ये होत्या आणि स्नान करण्यासाठी कणिक होती. असं मी सांगत नाही, मोठ्यांचा पुरावा आहे. कणिक त्या कणगीमध्ये दगड टेकलेला, मध्येच एक माठ ठेकलेला. त्या माठातलं मातीच्या लोटक्यानं अंगावर पाणी घ्यायचं आणि स्नान करायचं. तोपर्यंत अंगावरचं पातळ असं भोवताल वाळत घालायचं. इडं वाकडं अर्धावट त्याचं पाणी निचरलं वाळलं की आतली आत कणगीमध्ये लुगडं नेसायचं, मग बाहेर यायचं. ही जिजाबाईची परिस्थिती. मला असं वाटतंय हे पाठ्यपुस्तक निर्मितीवाल्यानं जर हा पाठ 3री ते 7वी पर्यंत घातला तर एकही महाराष्ट्रातली मुलगी घरात परिस्थिती नाजूक झाल्यावर नवऱ्याला शिवी देणार नाही. हे घालाव हे अशी पाठ पाहिजे. पण 1964 साली पदाचारी मिशन नावाची संस्था भारतात आली आणि या हरामखोर संस्थेनं पाठ्यपुस्तक निर्मितीवर घाला घातला. रघुनंदन बुवा याच्यातल्या मुख्य कविता गाळल्या, याच्यातले मुख्य पाठ गाळले. बोधले बाबा मुख्य पाठ गाळले. तुम्ही तर मास्तर आहात, तुम्हाला माहित असेल. आणि नवीन कविता घातल्या. मी दाख पितो, मी दूध पितो, मी वड्यान फिरतो. काय करायचं, तू ताकन दूध प्याला ना, आम्ही का रोगर प्यालोत का?
हे मधात घुसिलं. पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी माझ्या पप्पाची, लेकरं कोण्या भूताची. हे मधात घुसलं. मधात रेल्वेच्या मुंडक्याला बांधायला पाहिजे हराम खोरायला. विठाला विठाला काय परिस्थिती असेल हो. 3600 एकर ऊस महारात. आणि तुकोबाराच्या जीवनात एका श्रीमंत माणसाच्या बांधावर पिकलेल्या उमराची खाली पडलेली उमरं येचून आणायची आणि लेकराला ती खा म्हणायची. 3600 एकर ऊस. पण एक पैशाची दखल नाही बिडवे बुवा. मी मालकाच्या संसारात बेजारी म्हणून एका तिळा इतकी रस्व दीर्घ इतकी सुद्धा चूक नाही. अहो काय करतो आपण. गॅसची टाकी नवऱ्याच्या डोक्यावर. गॅस जर नसेल तर पळाट्याचा सरपणाचा भारा त्याच्याच बोकांडीवर. बाजाराची पिशवी आणू आणू त्याची कांडी तुटले बोटाचे. तरी दिवाळीला गेन बनून त्या मेल्याच्या संसारात इतकुशी मजा नाही. कशा असं त्यात बघा ना. कशा असं त्यात आहे का नाही. एक लुगडं महाराज, एक लुगडं. आता जर हे सांगत राहिलं ना, बायका म्हणतील याच्या गोळ्या संपल्यात, याच्या गोळ्या संपल्यात. कारण त्यांचंही चूक नाही ना, त्यांचंही चूक नाही. आता तुमच्याकडे हस्तात पेरतेत का चित्रात? हस्त तर संपलं नक्षत्र. हस्त किंवा चित्रा. हस्तातले पहिले किती दिवस सोडित असतात पेरायला? अंदाजे नाही सांगायचा. जिनच्या पॅन्टीवाल्यांना इचकूच नका. हस्त किंवा चित्राचा काही प्रांतभेद असतो. पण मला असं वाटतं या पेरणीला सुतार दादाच्या नेहावून तिफन उचलली, मारुतीला येडा घातला की तिफन शेतात टेकल्या जायची आणि पेरणी वाहड्याच्या नंतरच तिफन गावात यायची. अन्यथा एखाद्याला अडचण असेल तर त्याच शेतातून दुसऱ्याला मदत करायला जायचे. पेरणीला मदत करीत होती माणसं. आणि हस्त आणि चित्रा नक्षत्रातच ज्वारी पेरायची. कारण हे हस्तातले 16 दिवस आणि चित्रातले 9 दिवस हे विश्वामित्राचा उन्हाळा असतो. ज्वारी त्यात नक्षत्रावर येत असती. एरवी बुडख्या होय, काही होय, नाना प्रकारचं. किती उष्णता असते माहितीये का? मी काय आता तुम्ही म्हणताल आम्हाला शिकवायला का तू? मला शेती आहे, तुम्हाला बी भरपूर आहे, पण मला जरा नाद आहे शेतीचा. हो, इतकी उष्णता असती. चाड्यावर मूठ टेकल्याच्या नंतर खालच्या फणाच्या छिद्रातून नळ्यात वाफ येते आणि नळ्यातून आलेली वाफ चाड्यात जाती आणि चाड्यातून आलेल्या वाफानं मनगट गरम होते. इतकी उष्णता. हस्त आणि चित्रातले 9 दिवस हे विश्वामित्राचा उन्हाळा. बैल लपत होते. तुमच्या लहानपणी बैल लपत होते. आता हे ट्रॅक्टर आले तेव्हापासून कोणालाच लपायचा प्रश्न नाही. लपत होते बैल सुद्धा. तर सुताराच्या न्याहून तिफन उचलल्याच्या नंतर पेरणारा पेरणी वाढेपर्यंत संपन्न म्हणत नाहीत आपल्याकडे. झाली आमची पेरणी, सोंबळ्यात होतराचा वाहडी म्हणत जावा. भगव्यातलं कुंकू संपलं कधीच म्हणायचं नाही चतुराबाई. कुंकू जरी संपलं तर वाहड म्हणायचं. आपल्याकडे पाहुणा पिशवी घेऊन निघल्यावर जातोच का नाही? पण येतो का? जातो म्हणते ते येतो. आपल्याकडे सवास बोलण्याची पद्धत आहे. पेरणी वाहड्याच्या नंतर घरी बायकोचं तोंड पाहत होता. सुताराच्या नेहून तिफन उचलल्याच्या नंतर पेरणी होईपर्यंत बायकोचं तोंड पाहत नव्हता. ही तुमच्या लहानपणातली पद्धत होती म्हणून ज्वारीच्या बुडख्या होत नव्हत्या. आता बायकोच्या साडीचाच कासरा आहे तिफणीला. मला सांगायचं एक की इतक्या साड्या झाल्यात तिफणीला कासरे. ह्या साड्या इकून याय ना इतके मोठाले भांड घेतले. आमच्या मागच्या आठवड्यात आमच्या पोरायची माय म्हणजे मै बायको. पुन्हा असा घाम यायचा तुम्हाला कोणाला म्हणायला पोरायची माय बायको. तिनं असा खपक्या टप घेतला. 3 साड्या दिल्या भागवतावा आलेल्या आणि 3 साड्यावर असा टप घेतला. बाळू त्याच्यात बसून आंघोळ करीन एवढा टप. इतक्या साड्या. आता जिजाबाईचं सांगितलं म्हणते ह्या मेला याच्या नख्य गोळ्या संपल्यात, याला एखादं पाकिट द्यावर गोळ्या आणायला असं म्हणायच्या. पण माझ्या माईंनो खरंच ही परिस्थिती जिजाबाईंची होती. एका लुगड्यावर संसार केला हो. एका लुगड्यावर संसार केला तरी पण तुकोबारा जेवल्याशिवाय पाणी पित नव्हत्या. ही निष्ठा होती जिजाबाईची निष्ठा. आपल्या श्रावणात आमच्या घरचे सोमवार धरते.
मी एका गावाला कीर्तनाला गेलो, तेरवीचं कीर्तन होतं. तसं काही नव्हतं, पण ते ज्याची तेरवी केली ते पण माळकरी नव्हता, आणि ज्यानं मला दिलंय त्याचे पोट्टे माळकरी नव्हते, ते फुल पाकिस्तानीच होते. पण कर होता पैशाचा, म्हणून मला बोलील. तर मग मी काय जेवलो नाही घरी आल्यावर. आणि बहीण तुमचा सोमवार सोडायचा राहिला काय? आणि म्हणलो तू सोडा का? हो, भाज्या गार होत्या ना, भाज्या गार होत्या म्हणून मी आधीच सोडा. इतकं नाहीच केलेलं. तुम्हाला राग येईन म्हणून माझ्यावर घेतलंय, पण ओरिजिनल तुमचंच सांगायला लागलो. तुकोबाराय जेवल्याशिवाय बाई पाण्याचा थेंब पेत नव्हत्या. ही निष्ठा होती. गरिबीत इतकी मालकाव निष्ठा. तुकोबारायने विचार केला, लुगडं एकच वाळते, दारातली बाई लुगडं वाळते. निमस्ती काढून ठेवलेली होती. निमस्ती म्हणजे जुन्या काळात बनेंना निमस्ती म्हणत होते. आता ओवणे आलेत ना, त्या शिवलेल्या असायच्या निमस्त्या. बरेच पैकी खिशे असायचे. तितके खिशे असून बी त्याच्यात तोटे ठुत नव्हते, त्याच्यात तंबाखू ठुत नव्हते, त्याच्यात बिड्या ठुत नव्हते. हे नंतर नंतर आलं बघा. आता भजन म्हणणारा पण इतकी तंबाखू खालाय आणि म्हणता म्हणता, आणि तरी लोक म्हणतात एक नंबरचा गायक. 2000 आगाव द्या, त्यानं केलेलं पाप तू ह्या बोकांडीवर पडेल हरामखोरा. विठाला 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 विठाला. माझं एक मत आहे बोधले बाबा, परमार्थाची खोली वाढावा, रुंदी नाही, खोली वाढली पाहिजे. 5 परस विहिरीला पाणी, वा ऊस लावा. अहो विहीर 70 फूट रुंद आहे, पण 1.5 इंच पाणी आहे. लसूण तरी होईन का तिच्या? लसूण पण नाही झोपायचं. खोली वाढली पाहिजे, परमार्थाची खोली. लांबी रुंदीला काय किंमत नाही. पहिली गोष्ट आपण सुधारलं पाहिजे. पक्वाद्या असेल, गायक असेल, कीर्तनकार असेल, रामायणकार असेल, प्रवचनकार असेल, भागवतकार असेल, यानं एकही व्यसन करता कामा नाही. का सांगू का तुम्हाला? प्रत्येक मुलगा वाढदिवसाच्या दिवशी सणावाराला बापाच्या माईच्या पाया पडतो. सणावाराला किंवा एखाद्या काही प्रसंग यानं पाया पडत असतो. पण महाराज दिसल्याबरोबर प्रत्येक व्यक्ती त्याच्या पुढे मान वाकितोय. ही आपली ताकद नाही, ही संप्रदायाची ताकद आहे. कोण पुसला असता आपल्याला? एरवी तरी पुसे कोण पावे देवासाठी मान, पावे देवासाठी मान, पावे देवासाठी मान. एरवी तरी पुसे पावे देवासाठी मान, पावे देवासाठी पुसे कोण पावे देवासाठी मान. महाराज ह्या वंशात 100 वर्ष होऊन गेली तुमच्या पूर्वजांना. तुमचे म्हणण्यापेक्षा या महाराष्ट्राच्या मातीतल्या या बोधले वारकऱ्यांना 100 वर्ष होऊन गेली ना पूर्वजांना. आजही त्यांच्या पुण्यतिथ्या साजऱ्या करतात का? ज्ञानोबराय तुकोबरायचे साधक होते, पंढरपुरातल्या मालकांचे साधक होते. म्हणून भजन करतो म्हणून आपल्या लोक पाया पडतात. आपण नाही बिड्या वडायला पाहिजे, आपण नाही तंबाखू खायला पाहिजे, आपण नाही गुटखे खायला पाहिजे. हो आमच्या इथं भागवत लावलं, भागवत वाचित असते लाईत नसते. तर ती पंगत होती, मला दिल ती पंगत होती मला द्वादशीची. मला काय ताण नाही, पन्हाळा वाटा आलं मोरी वाटा गेलं, मला कुठं आऊत आणून पंगत करावं लागली. ती पंगत गिंगत केली. मी तर म्हणलं भागवत करायला भेटावं. तो म्हणलं इंटरव्ह्यू झाली, कुठे आहेत भागवतकार? तर मंदिराच्या मागं जाऊन बिडी वडीत होता. अरे म्हणलं हे मंडप पेटी तू रे. असे जर वेशनी संप्रदायात आले आणि ते वेशनी जर लोकांना स्वीकारले तर त्या गावाला कुपाटी लागन. विठाला विठाला विठाला. सात्विक तात्विक सरळ संप्रदाय. हो,
लय हा संप्रदाय काशी फळावानी फुगलेल्या नालायकायचा बी नाही बरं. काय काय लय असे फुगलेले, मला हे नाही जमत ते नाही जमत. तू कायमस्वरूपी तिकडच राह. कामिनीम चतुरो दिन हो यतो जायते रजस्वाला ततम जीवन शमतोम रजस्वाला. हा फक्त खाली येऊन सांगत नाही विठाला विठाला निमस्ती काढून ठेवली. हे चाललं होतं ना, खांद्यावर नुसतं धोत्र होतं, अंगावरलं पिळून आणायचं आणि नेलेलं नेसून यायचं. वारकरी तू काय तुकोबरायांचा अधिकार निघाले. पण जाता जाता बाईनं पाहिलं, अरे पातळ आहे का एखादं. अरे तू रोज वयस्क म्हातारी होती. तुकोबराय म्हणले, बाई दिला असतं पण नाही ना घरी, नाही ना घरी. बर गळ्यातल्या माळी खऱ्याच आहेत का. मात्र तुकोबरायच्या गळ्यात अशी माळ होती. हो, ही माळ तुळशीचीच आहे का. तुकोबरायांनी सांगितलं, होय. कालचा गोपीचंद मोरडा नाही अजून. जी बर. हे लुगडं कोणाचं वाळतंय. माझ्या बायकोच. अरे सरळ देत नाही म्हणा ना, मी तुला देणार नाही असं म्हणा ना. एवढं मोठं लुगडं असताना आमच्याकडे लुगडं नाही म्हणता, गळ्यात माळे तुळशीची. काय लागला असेल शब्द तर तुकोबरायला कल्पना करा ना बाबा. पण तुकोबराय नाही म्हणत होते याचा अर्थ माहित नसेल काय साहेबांना. कारण लुगडं एकच होतं. ते लुगडं कणगीच्या भोवताल टाकलेलं आहे आणि आतमध्ये आईसाहेब बसलेले आहेत, त्याची जिजाबाई तुकोबरायांच्या धर्मपत्नी. माझे दोन्ही धोत्र जरी मागितले असते तर मी 2 हात कपडा कमरेला लोकलज्जा निवारणार्थ हितार्थाय, लोकलज्जा निवार्थ हितार्थाय. मी फक्त कंबर 2 हात कपड्याने बांधून जीवन काढलं असतं आणि हे धोत्र दिले असते. पण कसं देऊ तिचं लुगडं. या देशातल्या 2 गोष्टी झाकल्या असल्या पाहिजे बोधले बाबा. एक पैसा आणि देशाची स्त्री. या 2 गोष्टी झाकल्या पाहिजे. देवानं 10-5 कोटी जरी दिले तरी हरामखोरानं डायरीच्या पुढे ठुले नाही पाहिजे. पैसा झाकून पाहिजे आणि या देशाची स्त्री झाकलेली पाहिजे. जितकी स्त्री अंग भरून वस्त्र नेसेल, जितकी स्त्री अंग भरून वस्त्र नेसेल, त्या स्त्रीचं पावित्र्य, तिचं आचरण, तिचं चारित्र्य फार मोठी ताकद आहे. या देशातल्या एका स्त्रीला हरामखोर लोक उघड करत होते म्हणून पंढरपुरातला मालक लुगडच झाला. कौरवे पांचाळी सभे माझी आणली, वस्त्र हरणे वस्त्र कैशी झाली माऊली. पांडुरंगे येयो पांडुरंगे, जीवाचे जीव लगे येयो पांडुरंगे. या देशातल्या पवित्र स्त्रीचं अंग नालायक माणसाने बघू नये म्हणून पंढरपुरातला मालक लुगडं होते. तुम्ही सुद्धा अंग भरून कपडे घातले पाहिजे. हो, निदान कीर्तनाला येताना तरी. हो, बाकीचे ड्रेस नसाव. मी आंध्रात एकदा बालाजीला गेलो तर तिथं माईकवर सांगतात, ते त्याच्या भाषेत एकदा, इंग्रजीत एकदा, मराठीत बोलत नाहीत. बरमुड्यावर दर्शनाला प्रवेश नाही. तिरुपती बालाजीला बरमुड्यावर प्रवेश नाही दुसऱ्या राज्यात. आणि ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ओरिजिनल वाघिणीचं दूध पिणारे लोक आपण, श्रीमंत बापाचे लेकरं. अहो, ज्याच्या बापानं अर्धा एकर जमीन कमिली ते सासरवाडीत भीक मागणं, आणि ज्याच्या बापानं 200 एकर जमीन कमिली तो सासरवाडीतल्या 1.5 एकरासाठी भांडायलाय. अहो, ज्ञानोबाराय तुकोबारायचे लेकर आहेत आपण. किती 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 वैभवात राहायला पाहिजे. आपण कशाला बरमुडे घालायचे काय. आजही बघा पंढरपूरला बरमुड्यावर जाणाऱ्याला निषेध नाही. हा कवा संस्थांच्या लक्षात येईल देव जाणी. विठाला 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 मुलींना बास्कळ कपडे आजही नाहीत. बघा तिरुपतीला कधी जा, तिथं अलाउन्सिंग आहे. माणसाला तर आडीत येतच नाही. तू या अंग घी लुंगी, मग ती ढवळी पिवळी लाल लुंगी घ्यायची ना, आपण नेसून जायचं. मालकाचाच अवतार. पण इथं पण तशी परंपरा पाहिजे. चला चांगले कपडे घातले पाहिजे, नाही घालाव. आणि जरी घालायचे ना, लोकांना नाही दिसलं पाहिजे. एक जणांनी मला घरी चहा प्यायला नेलं. चहा प्यायला नेल्याच्या नंतर म्हणलं मी चहा घेत नाहीत. म्हणले दूध घ्या. मी म्हणलं मी काय बोक्या नाही, दूध प्यायला दूध घेत नाही.
दूध घेणारे चहावाल्याचे इचकून टाकते. मला वाटतं काही घेत जा, आपण घरी घेत जा ना. घरी जे दिलं ते खातून, बाहेर जे लागतंय ते मागवतो. नालायकपणा आहे ना. बाहेर जे असेल ते खावा आणि घरी जे लागतंय ते पप्याच्या माईल सांगावं. तुम्हाला सोडू ना. पप्याची माय जे देते ते खातून बाहेर म्हणतो. भजे दिल्यावर पिठलं मागितलं एक जणानं. भजे दिल्यावर पिठलं, असं काजू दिल्यावर शेंगदाणे. किती मूर्खपणाचं टोक आहे. चहा प्यायला नेलं मला. बाई चहा घेऊन आली. काळा चहा मी प्याला. 1.5 महिना तापच नाही गेली. डॉक्टरनं मला गोळ्या दिल्या. 3ऱ्या दिवशी या पुन्हा दिल्या. 4थ्या दिवशी या पुन्हा दिल्या. कंपाऊंडर म्हणला, साहेब माणसाचा जेवढा डोस होता तेवढा दिलाय. आता म्हशीला ताप आल्यावर जी गोळी राहिली का ती बाळू महाराजाला द्यायची राहिली. पण ते म्हणले ते मरण न हो. मग ते म्हणले, महाराज इतक्या 3दा डोस देऊन तुमच्या गोळ्या दिल्या नाही, तुम्ही केलं काय? काही नाही म्हणलं, मी एका घरी चहा प्यायला पेलो, बाई मला चहा गाऊनवरच घेऊन आली. तिला पाहिलं तेव्हापासून ताप आली म्हणलं मला. हो हो हो. मग कवा राहीन म्हणलं, जेव्हा ती लुगडं नेसन तेव्हाच राहीन. घालू नका असं म्हणत नाही, म्हणत नाही, म्हणत नाही, म्हणत नाही, म्हणत नाही. पण आपली संस्कृती लोकांची सांभाळा. घाला ना घरी, त्याबद्दल काही विषय नाही, काही विषय नाही. अहो चांगली चांगली माणसं, मी मंदिरात एक जण नाईट पॅन्टीवर पाहायला, भजन करणारा, गळ्यात शपथ, सकाळच्या बाळ्या मरण, खोटं बोलत असेल. माझ्या पाया पडला तो. पडला का नाही? आपण गेलो त्या दिवशी चाचका मानला गेलो. नाईट पॅन्टवर ज्ञानोबरायच्या मंदिरात प्रदक्षिणा करून आतमध्ये मी बसलो, माझा पण पाया पडला नाईट पॅन्टीवर. कोणाला सांगायची ती घराने? ऐका नाही, आपण सुधारायला पाहिजे. पात्रता नाही ना आपली. चला वस्त्र पूर्ण घातले पाहिजे. तुकोबारायने विचार केला, हे द्यावं कसं? पण बाई आपल्या माळीपर्यंत गेल्यात, आपल्या बुक्क्यापर्यंत गेल्यात, आपल्या गोपीचंदापर्यंत गेल्यात, आपल्या संप्रदायापर्यंत हात घातला बाईनं. आणि लुगडं तर खरं बायकोचंच वाळते, कशाला म्हणायचं दया. बाबाजी तुकोबाराय वापस फिरले आणि त्या कणकीवर वाळू घातलेल्या लुगड्याला असा हात लावणार. पण एक काही नियम सुद्धा आहेत. लालनात पालयन्ते भार्या, ताडनात नैव पालयन्ते. पत्नीचं पालन हे लालनात करायचं असतंय. ढोल गवार पशुवत नारी, सकल ताडन के अधिकारी, सुभाषित आहे. पण पत्नीचं पालन लालनात पालयन्ते भार्या. वडिलांकडे जे सुख आहे ते आपण तर देऊ शकत नाही, पण अंग भरून कपडे, भारतीय या महाराष्ट्राच्या मातीतली, या पवित्र देशातली स्त्री, ती आपली पत्नी आहे. अग्नीच्या साह्याने आपण तिच्या सोबत 7 फेरे मारलेत. वरुणो भयस्थिता कामोर वैशानरोस्तते वजा सप्तर्वहेति लोकायम पदाश्रितो भयो. आपांपति निरज्जायते तत्रो भयतिरिदं द्रव्यानाम यज्जायते विष्टमित्र कलत्रम गोत्र भयस्थिता जायते मंगल परिजय हो. अंगावर अक्षदा पडल्यात, अंतरपट सुटलाय, सप्तपदी झाली. पंचतत्व अग्नीच्या साह्याने, गोब्राह्मणांच्या साह्याने आपली धर्मपत्नी म्हणून घरात आली. आणि तिला उघड करण्याची आपली तरी काय पात्रता आहे? तुकोबारायचा हात असा त्या कणगीपर्यंत गेला, संदेश हात खाली सुटला. बाईनं सांगितलं, नाही देणं होत तुला. मन घट्ट केलं आणि कणगीपर्यंत हात असा गेला. बोधले बाबा पुन्हा हात खाली सरकला. बाईनं 3ऱ्यांदा सांगितलं, अरे मला असं वाटत होतं तुळशीची माळ घातलेली माणसं शक्यतो खोटं बोलत नसतात. दारात लुगडं वाळत, एक जीर्ण म्हातारी, तिला लुगडं देऊ नये, गळ्यात माळा आहेत, कपड्याला गंध आहे. 3ऱ्यांदा आवाज ऐकल्याबरोबर तुकोबारायांनी डोळे मिटवले. अरे काय पंढरपुरातल्या मालकाचं स्मरण केलं असेल, त्या लुगड्याला हात लावला आणि ती नाटी वळली आणि देऊन टाकली. माय घेऊन टाका. कोणाचं लुगडे असू दे माय, येतो मी. अरे सांग ना लुगडं कोणाचं, दुसऱ्याचं देतोस का? नाही माय, घरचंच आहे, घेऊन जाय. विटेवरच्या मालकिनीनं उभं राहिल्या आणि तुकोबारायला अडवलं आणि सांगितलं, लुगडं कोणाचे सांगता येत नाही,
आपले म्हणतात, कोणाचंही सांगता येत नाही. माझ्या धर्मपत्नीला एकच नाटी आहे. ज्या कणगीवरली नाटी ओढली त्या कणगीच्या आत ती बसलेली आहे. काळजी एकच आहे बाई. लुगडं तुला दिल्याच्या नंतर मी स्नाना करता चाललोय. जोपर्यंत तिला वस्त्र मिळत नाही तोपर्यंत कणगीच्या बाहेर येता येत नाही. याच्याकरता सांगत नव्हतं. बाबा रूप प्रगट केलं, रूप प्रगट केलं. तेजोमय प्रत्यक्ष लक्ष्मी. तुकोबरायांनी साष्टांग प्रणिपात घातला. तुकोबराय वाकल्याच्या नंतर तुकोबरायाच्या पाठीवर पाणी पडत होतं. कसलं पाणी पडते म्हणून वरे पाहिलं तर जगाची मालकीन रडत होती. जगाची मालकीन रडत होती. जगाच्या मालकिनीला तुकोबरायाने विचारलं, आईसाहेब तुम्ही का रडता, का रडता? तुकोबराय गेल्या कितीतरी दिवसापासून आमच्या मालकाकडे सांगावं येतंय आणि ते नाव ऐकल्याच्या, तुमचं नाव ऐकलं आमच्या मालकाचं अंतःकरण असं भरून येतंय, प्रसन्न होतंय. मी अशी शंका करीत होते की एवढं तुकोबरायाकडे काय असेल. आज मला कळालं तुमच्या जे आहे ते मोजण्यासाठी विधात्याकडे तराजू नाही. सगळ्या गोष्टीची पर्वा न करता हे दातृत्व ज्याच्या जीवनात आहे त्याला म्हणतात दया. सर्वाभूती दया, सर्वाभूती दया, सर्वाभूती दया, सर्वाभूती दया. साधू म्हणावे ऐसिया, 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 काय म्हणावे ऐसिया. हे सर्वाभूती दया, सर्वाभूती दया. हो 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 हो, सर्वाभूती दया, सर्वाभूती दया. हो साधू म्हणावे करू शकत आपण इतकं संकट घेऊन दुसऱ्यावर दया, म्हणून त्या यादीत नाही सर्वाभूती दया. दमाजी वारकरी नावाचे एक, त्यांचं नाव होतं दमा. फार जुनाट वारकरी, 700 वर्षापूर्वीची कथा. आईचं नाव सुंदर आहे, पुन्हा दुसऱ्या कीर्तनात सांगू. दमाजी नावाची वारकरी फार निष्ठावंत. धर्मपत्नी जात राहिल्या, पंढरपूरला गेले. कर्मणो गहनो गती, आपल्या वडिलांसोबत आलेली माऊली चुकलाई. वेगात सांगतो, मग पुढचं चरित्र सांगून आपण पूर्णविराम करू. काऊन बोलतेत का नाही ते. चंद्रभागेचं स्नान करायचं आणि देवाच्या पायरीला येऊन बसायचं. आता जिथं नामदेवरायांची पायरी, त्या पायरीच्या वरी कठड्यावर एक 9 वर्षाची कन्या बसायची. 9 वर्ष आणि 13 वर्ष 2 वयाचे पुरावे आले. 2 ना देवीच कायचा, कोणाचा इचकीत नाही. एका ठिकाणी 9 वर्षाचा पुरावा आला आणि एका ठिकाणी 13 वर्षाचा पुरावा आला.
13 वर्ष तरी लहानच आहे, 9 वर्ष तरी लहानच आहे. बसल्या सारखं असं बघत होत्या, कोणीतरी आपल्या प्रांतातलं आपल्या परिसरातलं दिसतंय का मला. ब्रह्मांडाच्या मालकाच्या मंदिराच्या कठड्यावर समोर. आता जाताना चोखोबरायची समाधी, पुढे नामदेवरायांची पायरी आहे समाधी तिथं, आणि समोर जाताना डावीकडं साक्षी गणपती, उजवीकडे जळोजी मळोजी नावाच्या पांचाळांची समाधी. त्याच्या अलीकडं कठड्यावर एक 9 वर्षाची कन्या बसलेली आहे. माणसं समोरनं जात होती, देवाचं दर्शन करत होती, येत होती. काही काही माणसांच्या अंतःकरणात एवढं ना देवाच्या नामाचा जयघोष होता, एवढा उल्हास होता. सगळी काही तात्विक सात्विक सगळ्या प्रकारची माणसं जात होती. पण एकाही व्यक्तीनं त्या 9 वर्षाच्या कन्येकडे बघितलं नाही. तहान लागल्याच्या नंतर जायच्या चंद्रभागेचं ओंजळीनं पाणी प्यायच्या. ते मला असं वाटतंय 700 वर्षापूर्वी चंद्रभागेत जुने चोळ्या वगैरे बायका टाकत नसतील. आता चंद्रभागा कुठली पवित्र गंगा साफ केली ना, तर मला तर वाटतं सगळ्यात जास्त कपडे यांचे सापडतील. मला मागे एक बाई म्हणली, महाराज जुनी चोळी चंद्रभागेला टाकत असतील म्हणून. मी म्हणलं, बाई तुला काय टाकायचं तर टाक, पण मला काय असं लिहिलेलं सापडलं नाही. काही टाकतील, काही टाकतील. मी तर असं उगच बघतो चंद्रभागेत गेल्यावर बायका वाळूचा महादेव करत्या आणि त्याचे हळीत कुंकू त्याच्यावर फुलं टाकत्याल, साखर टाकत्याल, निघून जाती. दुसरी गडबडीत त्या महादेवावर पाय देती. तुम्ही बघा बघा, तुम्ही तर सतत वारीला जाता. मी तुमच्या उद्याच्या कार्तिकीच्या वारीतले सगळे कीर्तन उभं राहून ऐकत असतो. वारीत मी येत असतो, उभा असतो बाजूला. हो बघा, गडबडीत बाईनं कुठल्याही तीर्थावर गेल्यावर कपाळाला कुंकू असल्यावर महादेवाची पिंड करायची, पण पूजा झाल्याच्या नंतर पिंड ओंजळीत घेऊन पाण्यात सोडायची, असा त्याचा नियम असतो. ह्या तशाला तशी पूजा करतात आणि निघून जातात. दुसरीनं पदर धरलेला असतोय, मडगाव सायचा नाही म्हणून त्या महादेवा पाय देती. हिच्या मालकाचे 43 दिवस कमी होते आयुष्यातले. असा विधी करायचा नाही. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे. काही करतात. आता तर सरळ सरळ धंदा. तिथे एक वात विकत घेतात, त्या वातीसोबत एक दुरण येतोय, त्या दुरणात वात ठेवतात, वात पेटीत्यात आणि दुरण चंद्रभागेत सोडून देतात. वात जळती, वात जळाल्यावर दुरण जळतू आणि दुरण जळाल्यावर कोणाला चटका बसतोय? चंद्रभागेला. चंद्रभागेला यायला पुण्य द्यायला इतकी इडी का चंद्रभागा? तिला डागण्या दिल्यावर, तिला विस्तू लावल्या यायला पुण्य भेटत असते का? अहो दीपदान देत असते, पण दीपदान देण्यासाठी कसं देत असते याचा आहे का नाही? एखाद्या भागवत करायला विचारावा, एखाद्या रामायण करायला विचारावा, एखाद्या कीर्तन करायला विचारावा. जेवलंय देवला स्नेह आहे का त्याला विचारावा. देवाला दीपदान देत असते, पण दीपदान देण्यासाठी येळूच्या 6 कमट्या काढावा. तो येळू वद्यात तोडला पाहिजे. शास्त्र आहे त्याच्यासाठी. येळू वद्यात तोडला पाहिजे. वद्यात तोडलेल्या वेळूच्या 6 कमट्या करायच्या. 6 कमट्या दोरीनं बांधायच्या नाही, मोळानं बांधित असते. मोळ म्हणजे दर्भ. पोळ्याच्या दिवशी बैलाचा खांदा ज्यानं मळतात, किंवा पिंडाच्या दिवशी ब्राह्मण अंगठी घालतात किंवा पिंड ठेवतात, त्या दर्भाचीच अंगठी. या दर्भानं वल्ला करून त्या 6 कमट्या बांधायच्या. त्या 6 कमट्या बांधल्याच्या नंतर त्याच्यावर साळीचं तणच बांधत असतात. ज्वारीचं चिपाड बांधायचं नाही, बाजरीचं नाही, हायब्रिडचं नाही, कुठलंच नाही. साळीचं तणच बांधतात. साळीचं तणच बांधल्याच्या नंतर त्याच्यावर वाळूचा थर देतात. वाळूचा थर दिल्याच्या नंतर तंदुलाग्रो भेजा येते, चमच्याभर तांदूळ टाकावा आणि मग त्याच्यावर वातीचा जुडगा टेकावा आणि मग तो ताफा पवित्र गंगेला सोडत असतात. याचं नाव दीप. खपक्या त्या भाक्याला दोरणात टाकला आणि पेटून दिला चतुरा. असं नसतं बाई. तुझ्या डोसक्यावर अशी लय मोठी वात लावली आणि अशी तुझे हात बांधले आणि डोसक्यावर तुपाची वात लावल्यावर कशी गार लागन बर्फावनी नाही का? हा, किती महाराज मेल्यावर सुधरत्यांत सुधरू. पहिली मला गोळी घाला, विठाला विठाला बरीच लोक अशी आली, बरीच लोक, पण एकालाही दखल घेतली नाही. गेल्या 2 दिवसापासून ही मुलगी 9 वर्षाची तर बसलेली, कोणी नाही दखल घेतली. 3ऱ्या दिवशी काय एका व्यक्तीच्या मनात आला असेल, ती व्यक्ती देवाच्या दुपारच्या आरतीला नैवेद्याच्या वेळेला गेली. आणि नैवेद्य ही दाखवायची पद्धत असते. बरं, आजही चांगल्या चांगल्या सप्त्या टाकली नाहीत काय काय लोकायला. चांगल्या चांगल्या सप्त्यात माही काय लायकी नाही बरं का, तुम्ही बसले म्हणून बोलतोय. मी फिरायलो 3,720 गावं आजच्यानं महाराष्ट्रातली माझी पूर्ण झाली. मी काय गांजा ओढून फिरलो नाही, माय काय गोळ्या संपल्या नाही. हो, चांगल्या चांगल्या सप्त्यात दुपारी काल्याचं कीर्तन झाल्यावर टोपल्यात पतरवाळी, पतरवाळीवर खपक्या चपाती आणि त्या चपातीवर खपक्या बैंगन. अरे बैंगण्या, नैवेद्याला बैंगन चालत नाही.
वर्षात देवाच्या नैवेद्याला बैंगन, लसूण आणि कांदा 365 दिवसात फक्त 90 बाऱ्या चालते. त्याच्यापैकी चंपाषष्ठीला 1 दिवस आणि देवशैनी एकादशीच्या अलीकडे जी नवमी असती ती नवमीच्या दिवशी हे सर्व मसाल्याचे पदार्थ खाता येतात. तिथून पुढे यती योगियाम तपी अनुरागी धर्मनिष्ठाम चातुर्वे जायते चतुरम मासा भयस्थिता, त्याला चातुर्मास म्हणतात. म्हणून तिथून पुढे 4 महिने कांद्या लसणाचे पदार्थ काही निष्ठावंत लोक टाळतात. हे पण तुमच्यासारख्यांनी कांदा लसूण टाळायचा. आवता हाणणाऱ्यांनी बायका करणाऱ्यांनी कांद्याच्या विरोधात जायचं नाही. हो, लग्न 3 केले आणि 1 जण म्हणला तुमच्या इथं खिचडीत लसूण टाकतेत का रे? म्हणलं तू लसणाच्या वासापेक्षा तुहाच वास जास्त आलाय. बायका 3 केल्यान लसूण खात म्हणतं, उलट तुला जीव घालल्यावर गिरगावकरांचं पाप वाढन. विठाला विठाला. कारण शास्त्र आहे त्याच्यासाठी. यतियाम योगी अनुरागी जपिस्थिता हयाम कर्म निषदो भय जायते पलांडुस्त तेवाच्या. अहो, कांद्याला शास्त्राच्या भाषेत काय म्हणतात हे बऱ्याच कांद्याला माहित नाही. शास्त्राच्या भाषेत कांद्याला काय नाव आहे हे बऱ्याच कांद्याला माहित नाही. तरी ते म्हण तुम्ही कांदे खात नाही. हे रे कांद्या कुठला? वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा सांगायचे, पांढरा कांदा लसूण हे हृदयासाठी चांगला. ते काय डॉक्टर नव्हते, पण ते फार पुराण वाचणारे होते. माझ्या माहितीच माधव महाराज मगर आणि धर्मभास्कर वक्ते बाबा हे पुराणाच्या क्षेत्रात फार मोठे अधिकारी होते. ह्या दोघांच्या नंतर मला कोणी सापडत नाही. असतील कुंटालानं, पण बाळ्याचं नशीब खोटं म्हणून तिसरा सापडला नाही. विठाला विठाला. असा नैवेद्य घेऊन चालले. तेव्हा कुठल्याही देवतेच्या पुढे नैवेद्य ठेवायचा असेल तर फोडणीचं वरण सुद्धा नसतंय. पोळी असती, पांढरा भात असतो आणि त्याच्यावर साधं वरण बिना फोडणीचं. आणि हे काहीच जरी नसेल, नुसता भात जरी असेल, वरण जरी नसेल, फोडणी दिली असेल, ठेवलं नसेल साधं वरण, तर त्याच्यावर तुळशीचं पान ठेवायचं. रघुनंदन बाबा, तुम्ही तर मंदिरातले लोक आहेत, तुम्हाला कशाला सांगू मी, यायला सांगतो. ह्या कधी कधी करतात काही, पण तुळशीचं पान ठेवलं की सगळं पवित्र, असं शास्त्र आहे. आणि नैवेद्य ही दाखवायची पद्धत असते, ठेवायची नाही. ठेवायची नाही. आपल्याकडं पोळा आला, सगळे नैवेद्य मारुतीच्या अंगावर. महालक्ष्मी आल्या, महालक्ष्म्यात तर नैवेद्य देतच नाहीत. हे म्हणतात लक्ष्मी जाती. महालक्ष्मीमध्ये नैवेद्य देत नाहीत. अहो, किती कीर्तन करावं, किती आणि किती सांगावं. मी गावाकडे गेलो, आमच्याकडे सण सगळी गिरगावी असतात. मी राहतो शेलूला. गिरगावला काय फक्त सणालाच जातो.